हाय हॅलो नमस्कार. अवतीभोवतीच्या नव्या एपिसोडमध्ये परत एकदा मनापासून स्वागत. आज आपण एका वेगळ्या विषयाला स्पर्श करणार आहोत आणि त्याच विषयावरती गप्पा मारण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत आखाडीजी9चे संपादक प्रभाकर सूर्यवंशी सर. प्रभाकर सूर्यवंशींना आजपर्यंत आपल्यापैकी अनेकांनी किंवा आपण प्रत्येकाने जवळपास राजकीय विषयांवरती विश्लेषण करताना पाहिलेलं आहे. पण आज त्या विश्लेषणाच्या पलीकडे जाऊन ते जे काही काम करतायत आदिवासी पाड्यावरती असेल किंवा वनवासी कल्याण जे काही त्यांचं जे काम आहे त्या कामासंदर्भातच गप्पा मारण्यासाठी आज आपण त्यांना इथे बोलवलं आहे. सर, या पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे विचारायचं आहे की कसं काय इकडेच तुम्ही कसे काय बोलायला, तुमची थोडीशी बॅकग्राऊंड जर सांगितली तर. हां, पॉडकास्टमध्ये हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही हे यूट्यूब चॅनलकडे कसे वळलात. त्याचं उत्तर देऊन देऊन आता आम्ही कंटाळलो आहोत. आता वनवासींबद्दल म्हणाल तर एकदा 2022 साली म्हणजे आजपासून जवळपास 3 वर्षांपूर्वी पावसाळ्याचे दिवस होते आणि नेहमीप्रमाणे न्यूज चॅनल्सच्या ज्या आपण बातम्या बघत असतो त्यात मला एक बातमी दिसली, हे बघण्यात आली की अशी दुथडी भरून वाहणारी नदी आहे आणि त्या नदीत प्रवास करणारे काही शाळकरी विद्यार्थी आणि ते प्रवास कशात करतात तर एका ॲल्युमिनियमच्या टोपात बसून, आणि तो टोप कॅरी करणारे त्यांचेच जे मोठे भाऊ असतात, ती तरुण मुलं 2-3 अंगावर एकही कपडा नाही, फक्त अंतर्वस्त्र, आणि त्या वाहणाऱ्या नदीत प्रवाहाच्या विरोधात पोहत तो ॲल्युमिनियमचा टोप घेऊन त्या टोपात बसलेली 4 ते 5 लहानगी मुलं शाळेच्या गणवेशात. आणि अशी ती एक 2-3 मिनिटाची क्लिप मी पाहिली की एका तीरावरून दुसऱ्या तीरापर्यंत त्यांना घेऊन येत. तर म्हटलं, भारतासारखा असा 140 करोड लोकसंख्येचा देश अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्व ते पश्चिम या भौगोलिक परिस्थितीमध्ये असे बरेच असे दुर्गम भाग आहेत की जिथे या अशा घटना घडतात. तर म्हटलं असेल कुठल्या तरी भारतातल्याच आपल्या देशातल्याच कुठल्या तरी कानाकोपऱ्यात घडलेला असेल, आणि बहुधा अशा ठिकाणी सुविधा पोचलेल्या नसतात, सरकारचं लक्ष नसतं, आणि मग आपण त्याच्यावर असंच थोडा विचार करतो, टिप्पणी करतो. खास करून हे आमचं हळहळ वाटते. पण हळहळ ही पुढची स्टेप आहे. मला हळहळ का वाटली त्यामागचं कारण सांगतो की आपण आणि आपल्या भोवतालचा जो परिसर असतो आपलं एक परिघ आहे, एक समाज. मी मराठी आहे तर मी मराठी भाषिक जे आहेत, किमान महाराष्ट्रीयन जे आहेत, महाराष्ट्रात राहणारे, त्यांच्याबद्दल आपल्याला कसा एक हळवा कोपरा असतो, आणि ते तुम्हाला पुढे सांगतोच मी कसं झालं ते. तर हे जे दृश्य पाहिल्यानंतर मला कुठेतरी असं थोडं वाईट वाटलं की अरे, ही परिस्थिती आजही, म्हणजे 75 आपण साजरी करत होतो त्यावेळेला 2022 साली. ह्या अवस्थेत आज देशाला 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, आणि त्यानंतरही ही परिस्थिती. ती क्लिप अशी संपता ती मुलं जेव्हा त्या पातेल्यातून उतरतात दप्तर घेऊन, आणि मग त्या तीरावर आल्यानंतर धावत सुटतात शाळेकडे जायला. म्हणजे धावत असताना ते शूट केलेलं आहे, आणि तो कॅमेरा जसा पॅन होतोय तिथे मला मागे एक छोटंसं घर दिसलं, आणि त्या घरावरती एक छोटा बॅनर होता फ्लेक्सचा, जलमित्र परिवार, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. म्हटलं, मी विचार करत होतो कुठलं तरी आसाम किंवा काहीतरी कुठलं तरी दुर्गम भारतातलं एखादं स्थान आहे, पण हे तर म्हटलं हे नाशिक लिहिलं म्हणजे हा माझा महाराष्ट्र आहे. माझ्या महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे म्हटल्यावर हळहळणं ही पुढची स्टेप आहे ना, ती तिथून सुरू झाली. की म्हटलं रे, हे तर माझ्या घरात घडतंय आणि खूप वाईट आहे ही परिस्थिती, आणि हे निव्वळ असं काहीतरी कोणी क्लिप टाकली आहे, त्याला लाखो लोक बघतायत आणि बघून सोडून देत आहेत. त्याच्या खालच्या ज्या कमेंट्स वाचल्या मी, एका चॅनलवरतीच होतं ते, ANI ही वृत्तसंस्था, त्यांनी ते शूट केलं होतं, आणि ANIच्या ऑफिशियल त्यांच्या चॅनलवरती ते टाकलेली क्लिप होती. 2 मिनिटं 30-32 सेकंदाची होती. ते बघितल्यानंतर खालच्या ज्या कमेंट्स होत्या त्या कमेंट्स अशा यूज टू कमेंट्स होत्या की नाही, हे भारतात होतंच, आमच्याकडेही होतं, इकडेही होतं.
म्हटलं लोक याला किती लाईटली घेत आहेत आणि हे किती खतरनाक आहे. जे एवढी दुथडी भरून वाहणारी नदी पावसाळ्यात ती अशी रौद्ररूप धारण केलेली आणि त्यात जर ते जे पातेलं आहे ते त्या दादाच्या हातून सटकलं तर काय होईल. तर तो जो विचार पुढच्या 2-1 मिनिटात माझ्या डोक्यात आला ना, त्याने मी थोडासा हादरलो. म्हटलं हे नक्की कुठे आहे पेठ तालुका नाशिकमध्ये. मग मी शोधायला सुरुवात केली. माझ्या काही पत्रकार मित्रांना फोन केले नाशिकमध्ये. त्यांनी मला सांगितलं की त्र्यंबक, जव्हार, मोखाडा, तुमचं दिंडोरी आणि हे पेठ हे जे तालुके आहेत तिथे असे असंख्य दुर्गम पाडे आहेत तिथे वनवासी राहतात आणि तिथे जवळपास अशीच परिस्थिती असते. पावसाळ्यातले 4 महिने बऱ्याच गावांचा संपर्क तुटतो, त्यांना कोणी वाली नसतं वगैरे. म्हटलं हे एवढं लाईटली कसं घेऊ शकतो. त्या क्षणी मी विचार केला की ह्या ठिकाणी जायचं, आपण प्रत्यक्ष परिस्थिती बघायची आणि मग त्याच्यावर काय करता येईल ते बघू. कारण त्यावेळेला माझं चॅनेल 2022 साली निव्वळ राजकीय विषय आणि ज्या महाराष्ट्रात जे काही घडत होतं, की राजकीय उलथापालथ सुरू होती. नुकतंच सुरत वाया गुवाहाटीचं प्रकरण झालं होतं, राज्यात सत्तांतर झालं होतं आणि त्या सत्तांतराला कारणीभूत आम्ही दोघे तिघे युट्यूबर्स आहोत असं म्हटलं जातं. म्हणजे आमचे आदरणीय भाऊ तोरसेकर, मी, सुशील कुलकर्णी. तर लोक असं म्हणतात की अरे तुमच्यामुळे सत्तांतर झालं, तुमच्यामुळे हा बदल घडला. तर म्हटलं राजकीय बदल घडू शकतो तर हा सामाजिक बदल का घडू शकत. म्हटलं त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मी त्या पाड्यावर जायचं ठरवलं. जायचा दिवसही असा होता की त्या दिवशी नेमका जागतिक आदिवासी दिवस होता. आपण सहसा कॅलेंडरमध्ये बारीक अक्षरात लिहिलेले हे जे काही जागतिक दिवस असतात ना, ते फारसे बघत नाही, वाचत नाही. आणि आदिवासी दिवस हा इतका मोठ्या प्रमाणात आपल्या नागरी वस्तीत साजरा होत नाही. तो कुठे साजरा होतो तर आदिवासी वस्त्यांमध्येच किंवा तशाच ठिकाणी होतो. त्यामुळे आदिवासी दिवस आहे आज आणि त्याच्याबद्दल मला माहिती असावी असं काहीच नव्हतं. मी माझ्या घरून विरारवरून निघण्याचं ज्या ठरवलं, माझे मित्र 2 माझ्यासोबत होते. आम्ही गाडी करून निघालो, पण निघतानाच एवढा तुफान पाऊस होता की मला शंका आली की ह्या पावसात मी नाशिकपर्यंत जाईन, पण पुढे पेठपर्यंत जाणं किंवा त्या पाड्यापर्यंत जाणं कसं शक्य होईल. घरच्यांनी थोडं अडवलं की आता पाऊस एवढा आहे तर आजचा जो काही कार्यक्रम आहे तुम्ही ड्रॉप करा, पोस्टपोन करा, नंतर कधीतरी जा. म्हटलं तर निघालोय तर चला. मग असं करत आम्ही पोचलो नाशिकला. नाशिकमध्ये तिकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक आमचा मित्र आहे, तो आम्हाला तो पाडा दाखवण्यासाठी तिथपर्यंत आला. मग तिथे असं झालं की काही उजव्या विचारांचे जे संघटना आहेत, जे अभाविपसारखे किंवा वनवासी कल्याण आश्रमाचं जे काम करतात, त्यांना कळालं की मी येतोय. आणि सुदैवानं ह्या सगळ्या परिवारामध्ये माझं जे चॅनल आहे ते आणि मी बऱ्यापैकी परिचित असल्यामुळे मला भेटायला म्हणून बरेच लोक तिथे जमले. आणि मग तो सगळा लवाजमा घेऊन आम्ही पेठवरून त्या पाड्याकडे निघालो. पोचेपर्यंत तिथे मला संध्याकाळ झाली होती, म्हणजे 4-4:30 वाजले. अक्षरशः पेठ तालुक्यापासून पुढचे 11 ते 12 किलोमीटर तो पाडा खाली उतरून जावा लागतो आणि तो असा दरी खाली उतरल्यानंतर तो पाडा लागतो. म्हणजे दोन्ही बाजूने अशा जी ती घळ निर्माण झाली त्या तिथून ती नदी वाहत होती आणि जो काय पाऊस पडतो तो उंचावर शिखरांवर पडल्यानंतर ते पाणी गुरुत्वाकर्षणाने खाली येतं आणि मग खाली जो काय त्याचा फ्लो असतो त्याचा आवाज मला किमान 5 ते 6 किलोमीटर दूर असल्यापासून येत होता. आणि तेव्हा मी जेव्हा विचारलं अरे आली का नदी, तर ते म्हणा हा आता पुढेच आहे. असं करता करता आम्ही जवळपास अर्धा तास चालल्यानंतर ती प्रत्यक्ष नदी पाहायला मिळाली आणि त्या नदीचं स्वरूप पाहिलं. त्यानंतर मी कशासाठी आलो हे त्यांना कळाल्यामुळे त्यांनी त्यांचा तो टोप, ती मुलं, त्यानंतर मग त्यांनी एक एक गोष्टी सांगायला सुरुवात केली की ही मुलं आम्ही जाताना ते नेमकं शूट झालं, पण आमच्याकडे पलीकडच्या पाड्यांवर राहणाऱ्या ज्या गर्भवती स्त्रिया आहेत, बालवृद्ध आहेत, ते आजारी असतात, त्यांच्या मेडिकल इमर्जन्सीला सुद्धा हाच प्रयोग आम्ही करतो आणि त्यांनाही तसंच घेऊन येतो. माझ्यासमोर अक्षरशः एक गर्भवती स्त्री त्या पातेल्यात बसून तिकडून इकडे आली. त्यांचा आग्रह होता सर तुम्ही बसा आणि तुम्ही अनुभव घ्या. तर त्या पातेल्यात त्याचं जे डचमळत होतं त्यात पाय टाकताना मला भीती वाटत होती.
की म्हटलं माझ्यासारखा माणूस जर त्या पातेल्यात बसायला घाबरतोय आणि पुढे मी जर अगदी मध्यात गेलो त्या नदीच्या, तर तिथे तर कदाचित माझं ब्लड प्रेशर वाढलेलं असेल. तर म्हटलं हे धाडस आपण करता कामा नये. भले तिथे 100-200 लोक जमले होते, मला वाचवलं असतं समजा मी जर त्यात बुडालो असतो तर. पण म्हटलं नको ते धाडस करणं चुकीचं. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की नाही, मला ही यातली दाहकता समजली. तिथून म्हणजे मी सुदैवानं कॅमेरा माईक सगळं सोबत नेलं होतं. तिथे ट्रायपॉड लावला किनाऱ्याला आणि तिथून एक सणसणीत व्हिडिओ केला की ज्या पद्धतीनं सरकार बदललं वगैरे सगळं ठीक आहे, पण बदललेल्या सरकारच्या ज्या काही आता मनोभूमिका असतील त्यात पहिली भूमिका ही असावी की हे जे वनवासी बांधव आहेत आपले, त्यांच्याकडे जे दुर्लक्ष होतं, हा जीवावरचा खेळ चालू आहे, तो कुठेतरी थांबला जावा. आणि ही सुरुवात होती, हा ट्रिगर पॉईंट होता. त्यानंतर मी सातत्याने 2-3 व्हिडिओज केले. त्यावर पहिला व्हिडिओ जो मी केला, एक जनरल लोकांच्या तिथल्या बाईट्स घेतल्या, किती वर्ष काय कसं चाललंय वगैरे. त्यांच्या बोलण्यातून बऱ्याच समस्या त्यात मला तिथे समजल्या की निव्वळ हाच एक विषय नाही. कारण ही नदी जवळपास एक 200 फुटाचा तो हे होता, 200पेक्षा जास्त असेल, 200पेक्षा जास्त असेल ती म्हणजे लांबी. आता त्यावर उपाय एकच होता की इथे पूल बांधला जावा. आणि गावकरी म्हणत होते की आम्ही पाठपुरावा करतोय पण कोणी लक्ष देत नाही. तिकडचे जे स्थानिक आमदार होते नरहरी झिरवळ, ते त्यावेळेला उपसभापती होते विधानसभेचे. आणि एवढं मोठं संविधानिक पद त्यांच्याकडे असताना त्यांचं त्या पाड्याकडे दुर्लक्ष होतं. कारण काय की इकडे फारसा मतदारच नाहीये ना. त्यांना जे मतदान होतं जिंकण्यापुरतं ते त्यांना बऱ्याच वेगवेगळ्या वस्त्यांमधून होत आहे, शहरी भागातून होत आहे, गावातून होतं. मग ह्या आदिवासी पाड्यावर येऊन निवडणुकीला मतदान मागायचं, त्यांना आश्वासनं द्यायची, त्यांच्या हातापाय पडायची गरजच नव्हती. त्यामुळे नरहरी झिरवळ नावाचा जो आमदार आहे तो तिथून गायबच होता, म्हणजे इनव्हिजिबल होता. म्हणजे तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना कोणी वाली नाहीये, त्यांच्याकडे कोणी बघत नाहीये. तिथे जसं तुम्ही खाली उतरतात म्हणजे त्या तालुक्याच्या गावापासून तुमचं नेटवर्क हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि अशा पॉईंटला येतं की जिथे तुमचं नेटवर्कच जातं. तुम्ही तिथे एकदा गेलात पाड्यावर की तुमचा जगाशी संपर्क तुटलेला असतो. म्हणजे तिथे राहणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे काय इमर्जन्सी झाली उद्या तर ते कुणाला संपर्क साधू शकत नाहीत, कारण त्यांचे मोबाईल बंद असतात. ते एका सर्टन पॉईंटवर आल्यानंतर त्यांचा मोबाईल सुरू होतो. तिथे MSEBचे खांब मी पाहिले, ज्याच्या तारा पाहिल्या, पण तिथे विजेचा लपंडाव सुरू असतो. 1-2 तास असते, नंतर गायब होते, येते जाते. तिथे ना रस्त्यांवरती ना मुळात रस्तेच नाही आहेत तिकडे. जे काही आहेत दगडधोंडे त्याच्या आजूबाजूला जशी शहरात आपण लॅम्प पोल्स बघतो तसा काही प्रकार नव्हता. कुठेतरी आकडा टाकून एखादा तो LED बल्ब लावलेला होता. तो जेव्हा लाईट असते तेव्हा तो 24 तास चालू असतो, तो बंद होत नाही कारण तो डायरेक्ट असतो. आणि अशा पद्धतीने ती दिवाबत्तीची सोय होती त्यांची. अशा बऱ्याच एक गोष्टी त्यांच्याशी गप्पा मारताना माझ्या लक्षात आल्या. आणि तो व्हिडिओ केल्यानंतर झालं असं की काही आता हा जो मेनस्ट्रीम मीडिया आहे आपला, त्यातल्या काही चॅनल्सनी त्या व्हिडिओला काउंटर करायचा प्रयत्न की हे खोटं आहे, हे जाणीवपूर्वक त्या आदिवासींनी मुद्दाम केलंय, त्यांना तिथे पूल हवाय म्हणून करतात. पूल हवाय म्हणून जरी करत असले, समजा हे खोटं जरी असलं, तर त्यांना पूल हवाय कशासाठी? ते पूल काय त्यांच्या घरात बांधत नाहीत, नदीवर बांधतायत. जो पैलतीर आहे तिकडे त्या तिकडचे काही 53 पाडे तिकडे आहेत पलीकडच्या भागात, आणि तिथून थेट जो त्र्यंबकेश्वर वगैरे जो भाग आहे त्याला ते जोडलं जातं. तिथून एक रस्ता गुजरातकडे जातो. म्हणजे तुम्ही इथून निघालात तुमची दळणवळणाची सोय होते. त्या पाड्यापर्यंत येण्यासाठी जो तुम्ही नाशिकवरून असा वळसा घालून येता, तो एक थोडासा वेळ वाचू शकतो. थोडासा म्हणजे बराच वेळ वाचू शकतो. तिथल्या लोकांना तिथून निघाल्यानंतर ती नदी ओलांडून तो जवळपास 8-10 किलोमीटरचा जो मार्ग आहे तो पार करून पेठच्या तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतं. ते न येत त्यासाठी तो पूल फारच गरजेचा होता, पण त्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. पुलाचा एक विषय झाला आणि नंतर मग सहज त्या गावकऱ्यांनी मग एक गोष्टी सांगायला सुरुवात केली. म्हटलं अरे आम्ही आलो, म्हटलं ती गाडी आणता येणं शक्य नव्हतं, पावसाचे दिवस, चिखल झालेला,
एका पॉईंटवर त्यांनी गाडी थांबवायला सांगितली की इथे थांबवा. आम्ही नंतर खाली चालत गेलो आणि आम्ही गाडीतून उतरलो यासाठी की नदीचा जो आवाज येत होता गुंजावणारा, मला वाटलं जवळ नदी आली आता, म्हणून आम्ही उतरलो. पण ती नदी खरोखर आम्हाला पुढे एक 35 मिनिटं लागली खाली उतरायला, एवढी लांब होती. आणि मग ते रस्ते पाहिले. अगदी मला शोले चित्रपट आठवला. त्या शोले चित्रपटातला तो सांबा ज्या शिळेवर बसलेला असतो ना, तशी शिळा तिकडे आहे, अजूनही आहे. आणि त्यावर मी बराचदा व्हिडिओ केलाय की हे इथून हलवा, हे किती धोकादायक आहे. हा जर कधी ते भूस्खलन सारखं काही प्रकार झाला तर ती शिळा जर खाली कोसळली तर खालच्या वस्त्यांवर मोठी हानी काही होऊ शकतं. पण सरकार आपण ज्यांच्या नावाने बोंबा मारतो ते सरकारपेक्षा तिथलं प्रशासन जे आहे, तिथला कर्मचारी वर्ग, जे बाबू लोक जे आहेत, जे खरं म्हणजे ॲक्च्युअली तिथं एक्झिक्युशन जे करतात, तिथली जी छोटी छोटी कामं, त्यांच्यावर सगळं डिपेंड होतं. तेच मुळात ढिम्म आहे. माज आलाय म्हणा त्यांना सरकारी नोकरीचा मिळणाऱ्या पगाराचा किंवा काही, त्यामुळे त्यांच्याबरोबर कसं डील करायचं हे सर्वसामान्य माणसाला अजूनही उमगलेलं नाही. पत्रकार असून किंवा एवढा मोठा जनाधार असतानाही मी जेव्हा त्यांच्याशी बोलायला गेलो 1-2दा, तेव्हाही त्यांची जी वागण्याची पद्धत होती ती जर बघितल्यानंतर मला असं जाणवलं की आपण नुसतेच लोकप्रिय, जे लोक आपल्याला खूप ॲप्रिशिएट करतात. कुठे गेलो गर्दी होते. पूर्वी कसं एक सामान्य माणूस गर्दीत मिसळून गेला कोणी ओळखायचं नाही. आज ट्रेनमधून प्रवास करताना किंवा अगदी दादर बोरिवलीसारख्या ठिकाणी रस्त्यावरून जाताना तरी कोणीतरी भेटतं, थांबवतं, तुम्हीच आहात का, आणि मग एक सेल्फी काढू का, असं. म्हणजे हे कधी कल्पना केली नव्हती आम्ही. पण त्या सगळ्या गोष्टीचा माज करण्याची जी काही वेळ आमच्यावर अजून आली नाही की कुठे गेलो शासकीय कार्यालयात आणि तिथे जाऊन सांगितलं मी प्रभाकर सूर्यवंशी, मी आकार DG9 चॅनल माझं आहे, तर हे काम झालं पाहिजे. ते आम्हाला अक्षरशः फाट्यावर मारतात असे सरकारी कर्मचारी. आणि त्यांच्यामुळे सगळा कारभार तिकडचा असा विस्कळीत होता. मग म्हटलं हे कुणाकडून होणार नाही. गावकरी जे बांधव होते त्यांच्याशी चर्चा करताना महिलांनी जास्त करून पुढाकार घेतला आणि त्यांनी त्यांच्या समस्या सांगायला सुरुवात केली. म्हटलं आता इथे तुमच्याकडे मुबलक पाणी आहे, इथे तुम्ही कुठली पिकं घेता, काय करता? सर कुठलंच पीक घेता येत नाही. हे 4 महिन्याचा खेळ आहे. 4 महिन्यानंतर ही नदी पूर्णपणे आटलेली असते. आम्हाला प्यायलाही पाणी नसतं. त्या नदीतलं एखादं डबकं जर मे महिन्यापर्यंत भरलेलं असेल तर त्यातून आम्ही पाणी आणतो. ही अवस्था. परत त्या पाड्यावरच्या ज्या काही विहिरी होत्या त्या विहिरींची अवस्था बघितली तर ते जे काय न बोललेलं बरं अशी अवस्था. तिथे जाऊन एखाद्या बाईने पाणी भरायचं म्हणजे अगदी पहाटे म्हणा, रात्री म्हणा, तर चारी बाजूने झाडी, तिथे विजेची सोय नाही, उजेड नाही. तिथल्या अडचणी काय तर घरातून निघून तिच्या पाणवठ्यावर जाईपर्यंत एखादं जनावर आलं, हल्ला झाला, काय झालं, कारण एक जवळपास जंगलच ते. दिवसा ठीक आहे आपण तिथे घोळक्याने असतो तर काय वाटत नाही, पण रात्री काय अवस्था असेल हे नुसती मी कल्पना केली. मग म्हटलं तुम्ही कसं काय करता? तर मग आम्ही कंदील घेऊन जातो, आम्ही टॉर्च घेऊन जातो. मग कधी अनुभव आला का? तर हो, आमच्या समोरून बिबट्या गेलाय, आमच्या समोरून हे गेलाय ते. बाकी सरपटणारे प्राणी तर त्यांच्या रोजच्या जीवनातले आहेत. म्हटलं ही सगळी अवस्था आहे. तर सगळ्यात पहिलं जर मला तिथे स्ट्राईक झाला असेल तर इथे स्ट्रीट लाईटची गरज. मग त्यासाठी मी जुळवाजुळव केली. 22 ते 23 म्हणजे आम्ही ऑगस्टच्या 22मध्ये गेलो. जानेवारी 23 येईपर्यंत मी थोडी पैशांची जुळवाजुळव केली आणि तिथे सोलारवर चालणं म्हणजे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या स्ट्रीट लाईट लावल्या. आधी त्यांच्याकडून त्या जागा फाइंड आउट केल्या की कुठे गरजेच्या आहेत. मग अशा 10 ठिकाणी त्या लावायच्या होत्या आणि त्याची जी किंमत होती त्या किंमतीसाठी मला फार झगडावं लागलं. कारण मी चॅनल सुरू केलं, त्यातून मला मी जी नोकरी करायचो तेव्हा जो पगार होता त्या पगारापेक्षा दुप्पट रक्कम मला मिळायला लागली. तर आता पगारा इतक्या रकमेची आपल्याला सवय झालेली होती की त्यात माझं घर चालतं, त्यात माझं सगळ्या गोष्टी भागतात. मग हे जे काही दुप्पट आलेले पैसे काय, तर मग त्या पैशांचं काहीतरी करायचं आपल्याला. बऱ्याच लोकांच्या डोक्यात असतं की छान छोकी करायचे,
कुठे फिरायला जायचं आहे. तसं माझ्या डोक्यात काही होतं की माझा जे स्टुडिओ सेटअपसाठी मला काही गोष्टी लागत होत्या त्या घ्यायच्या होत्या, लेन्सेस घ्यायच्या होत्या, लाईट्स घ्यायच्या, असं सगळं मी प्लॅनिंग करून ठेवलं होतं. पण हे सगळं बघितल्यानंतर मला असं जाणवलं की ते आता जे मी काय करतोय, माझ्याकडे जे काही इक्विपमेंट्स आहेत त्यात माझं काम भागतंय आणि छानपैकी मी प्रेझेंट करतो, लोकांना आवडत आहे आणि मला रीच मिळतोय जो काय तो माझा कंटेंट, माझं सादरीकरण त्यावर आहे. मी कुठली लेन्स सिग्माची वापरली की कॅनॉनची वापरली पण बघायला येत नाही. एक्झॅक्टली. हा खूप महत्वाचा मुद्दा सर मांडला तुम्ही. तर म्हटलं हे टेक्निकल आहे, माझ्यापुरतं मर्यादित आहे, तर त्यासाठी ठेवलेले पैसे म्हटलं इथे वापरायचे. मी सुरुवात केली त्या 10 लाईट्स लावण्यापासून. जवळपास मला त्यावेळेला एक 6-6.5 लाख रुपये खर्च आला. तो मी केला हे कळलं लोकांना. त्यावर एक मी व्हिडिओ केल्यानंतर मग माझे जे प्रेक्षक आहेत, म्हणजे तो परिवार आहे, तो ज्याला मी आकार परिवार म्हणतो, तो परिवार मग माझ्या मागे उभा राहील. टप्प्याटप्प्याने त्यांनी मग त्या सपोर्टर्स नंबर जो मी खाली व्हिडिओच्या खाली देतो त्यावर मग तोवर मी देत नव्हतो. मला बऱ्याच लोकांनी सुचवलं की तुम्ही ते काम करताय त्यासाठी आम्हाला पैसे द्यायचे, तर असा कुठला तरी नंबर द्या, बँक डिटेल द्या. माझे एक मित्र आहेत सुशील कुलकर्णी, त्यांनी सांगितलं की तुम्ही तसं सपोर्टर्स म्हणून नंबर टाका, मी टाकतो. मला थोडंसं सुरुवातीला ऑकवर्ड वाटलं, म्हणजे लोकांकडे पैसे मागणं. ते म्हणाले काय नाही, ते तुम्ही पैसे घेऊन कुठे फिरायला तर जात नाहीत ना, किंवा तुम्ही त्या पैशातून तुमचं घर चालतंय असं नाही. तुमचं घर चालण्या इतपत पैसे तुम्ही कमावताय. हे पैसे तुम्हाला समाजासाठी खर्च करायचे आणि समाजासाठी म्हणून समाज देतो. मग मी तो नंबर टाकला, मग लोकांनी बऱ्यापैकी त्यावर पैसे द्यायला सुरुवात केली. त्यातून मग टप्प्याटप्प्याने मग त्या पाड्यावर मी सुरुवातीला एक अभ्यासिका बांधली, कारण मी नंतर दर महिन्याला तिथे जात होतो. बऱ्याच गोष्टी होत्या की जसं मी म्हणालो की स्वातंत्र्याला 75 वर्ष उलटून गेल्यानंतरही त्या पाड्यावरच्या कित्येक त्या आदिवासी बांधवांनी ॲलोपॅथीची गोळी, इंजेक्शन, सिरप हा काय प्रकार आहे तो पाहिला नव्हता. म्हणजे आपल्याला जसं साधं डोकं दुखलं की आपण क्रोसिन खातो, किंवा अगदी ताप आला तर डॉक्टरकडे जातो, डॉक्टर इंजेक्शन देतो, खोकला आला कप सिरप पितो. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहितीच नव्हत्या. तुम्ही काय करता, तर त्यांचे ते तिकडचे ते वैद्य असतात, त्यांचे उपचार, किंवा मग त्यांचे ते झाडपाला जडीबुटी. म्हटलं अशाने तुमचे रोग बरे होत असतील, पण म्हटलं प्रॉपर औषधोपचार घेणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच गोष्टी होत्या त्यांच्यामध्ये, ॲनिमियासारखे प्रकार होते. बऱ्याच लोकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करणं गरजेचे होते. म्हटलं ह्यासाठी डॉक्टर हवा. मग आम्ही काही लोकांशी बोललो, डॉक्टर मित्रांशी वगैरे. त्यांनी तयारी दाखवली की त्या पाड्यावर येऊन एक मेडिकल कॅम्प आपण तिथे आयोजित. पहिला मेडिकल कॅम्प मी अगदी 20व्या की 22व्या दिवशी परत गेलो आणि तिथे तो मेडिकल कॅम्प घेतला. निवळ तोच पाडा नाही, कहांडोळ पाडा, देवळाचा पाडा, असं ते तो जुळा पाडा आहे. आणि त्याच्या आजूबाजूला आणखीन 1-2-3 पाडे, जांभूळ पाडा, पिंपळ पाडा. तर मग ते तिथले लोकही आले. असं करता करता एक 300-350 लोकांनी त्याचा सगळा लाभ घेतला, त्या सगळ्या गोष्टींचा. आणि मेडिकल कॅम्प हा काय प्रकार असतो हा पहिल्यांदा तिथल्या लोकांना कळाला या माध्यमातून. मग असं झालं की ह्या सुविधा देण्यासाठी मला तिथे दर महिन्याला मेडिकल कॅम्प घ्यावा लागतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण पहिल्या मेडिकल कॅम्पनंतर लोकांनी कळवायला सुरुवात केली की ते औषध घेतलं, बरं वाटतंय, गुण आला. म्हणजे खरोखर मला ते फोन करून सांगायचे. फोन करायला ते बाहेर वर यायचे आणि तिथून, कारण नेटवर्क नाही, फोन यायचा, सर परत कधी येत आहे. म्हटलं का नाही, ते जे बाबा होते ना त्यांचं ते असं असं झालं. म्हटलं हो, त्यांना त्या औषधाचा गुण आला, ते तुम्ही मुंबईवरून डॉक्टर घेऊन गेलो होते, ते परत कधी येणार. म्हटलं परत कधी येणार. तर मी म्हटलं सहज मित्रांपैकी कुणाला तरी विनंती केली, ते आले. म्हटलं तर ते दर महिन्याला कसे येतील माझ्यावर. मग मी माझ्याकडे हे व्यासपीठ आहे त्यामुळे त्याच्यावरून मी बोललो. आणि मग तिथल्या आजूबाजूच्या नाशिक, दिंडोरी वगैरे या भागातले अनेक डॉक्टर मग नंतर मला अप्रोच झाला की तिथे जवळ असल्यामुळे आम्ही येतो. असं करता करता मी तिथे सलग 3 ते 4 महिने मेडिकल कॅम्प्स घेतले. मग मधल्या काळात तिथली शाळा, त्या शाळेतली मुलं यांच्यासाठी
ते एक अभ्यासिका बांधली, एका गावकऱ्याने जागा दिली अनिल, तो त्याने एक 10 बाय 15ची जागा दिली, ते आम्ही पक्की अभ्यासिका बांधली. पाड्यावर तसं पक्क घर बघायला मिळत नाही सिमेंट कॉन्क्रीटचं. ते पहिले ती वास्तू आम्ही बांधून 15 ऑगस्टला त्याचं उद्घाटन केलं. ते उद्घाटन करताना त्या अभ्यासिकेमध्ये एक कम्प्युटर, नवा कोरा कम्प्युटर मी तिथे त्या विद्यार्थ्यांसाठी दिला. पण गोष्ट अशी आहे की तिकडे एकतर वीज नसते, म्हणजे कधीतरी असते, तिथे इंटरनेट नाही. मग या कम्प्युटरचा उपयोग काय? आता तो कम्प्युटर पडू नये, फक्त ती मुलं काय करतात, तिकडे जातात, ते MS-DOS वगैरे जे काही बेसिक त्यात जे आहे, त्यात ते पेंट ब्रश वगैरे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यावर सराव करतात. मग काही लोकांना मी तिथे टायपिंग करण्याचा सराव करायला सांगितलं. तुम्ही कीबोर्ड कसा हँडल करतात ते शिका. तेवढं आम्ही त्यांना करायला सांगितलेलं आहे. बाकीच्या मुलांसाठी तिथे आम्ही त्या अभ्यासिकेत एक वाचनालय निर्माण केलं. खूप लोकांनी पुस्तकं स्वतःहून दिली. मोठ्या प्रमाणात पुस्तकं मी नाशिकमधून विकत घेतली. माझ्याकडे प्रचंड पुस्तकाचा साठा होता, म्हणजे आधीपासून वाचनाची आवड होती. आणि नंतर कसं होतं की आपल्याकडे ती एवढी पुस्तकं झाली की मग होतं काय की घरचे मग बायको किटकिट करायला लागते, अरे ठेवायची कुठे, इथे चढत आहे, तिथे चढत, 10 पुस्तकं तिथे, 20 पुस्तकं तिथे. मग अशी पुस्तकं एक दिवशी बसून सॉर्ट आउट केली. त्यातली बरीच पुस्तकं, 150-200 पुस्तकं मग बॅगेत भरली आणि ती पाड्यावर नेऊन त्या अभ्यासिकेत ठेवली. मुलांना वाचनाची आवड लागायला हवी, त्यांना बाहेरच्या जगात काय चाललंय हे कळायला हवं, यासाठी आम्ही तिथे प्रयत्न करतोय. आता झालंय काय की एक पिढी आहे जी आता 70, 80, 85च्या वयोगटातली, नंतरची पिढी आहे ती 50 ते 40तली आहे, नंतर 40 ते 20च्या आसपास मधले काही तरुण आहेत. पण या सगळ्यांचं जर तुम्ही एकत्र त्यांना एक संच बनवला तर लक्षात येतं की यांचा IQ, यांची बौद्धिक क्षमता, यांना मिळालेलं शिक्षण आणि त्या शिक्षणाची क्वालिटी, अगदीच जे वयस्कर आहेत त्यांच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही, त्यातले 90% लोक शिकलेले नाही. ही जी काही पिढी आहेत ना, आता ज्यांच्यासोबत आम्ही काम करतो, जे तरुण आहेत आता, त्यांचं शिक्षण 10वी 12वी, काही ग्रॅज्युएट पण आहेत. पण ते शिक्षण अशा पद्धतीनं झालंय की त्यांना फारसं व्यवहारातलं ज्ञान नाही, जनरल नॉलेज नाही. आणि बाहेर काय चाललंय हे आता त्यांना कसं ते रील्स आणि शॉर्ट्स आणि युट्यूबमुळे कळतंय. पण ते त्यांना बघण्यासाठी म्हणून त्यांना एका ठिकाणावर यावं लागतं. म्हणजे त्यांच्या पाड्यातून त्यांना एका स्पॉटवर येऊन, तिथे नेटवर्क येतं, तिथे येऊन ते फोन करणं असो, व्हॉट्सअपवर मेसेज पाठवणं असो, किंवा ह्या सगळ्या आमचे व्हिडिओ बघणं वगैरे, हे सगळं तिथे होतं. ही अवस्था दूर करण्यासाठी तिथे मी जवळपास 6 महिने झटत होतो. दरम्यान असं झालं की त्या नदीवरच्या पुलाचा जो विषय होता, त्याची एक रुखरुख अशी होती की तो एवढा मोठा पूल आहे की त्यासाठी मी प्रयत्न केले. खूप लोकांनी, म्हणजे आपल्या सबस्क्रायबरपैकी तयारी दाखवली की आम्हाला घेऊन चला, आम्ही बघतो कसा आहे काय. काही लोकांनी मग रबरी पूल बांधू, मग कुणी सांगितलं आपण लोखंडाचे हे करूया, कुणी सांगितलं आपण ते सैन्य दलात कसे ते तात्पुरते पूल असतात. तर असे बरेच लोक आले तिकडे, त्यांनी मग पाहणी केली. त्यांच्या लक्षात आलं की इथे पूल जो बांधला जाईल तो प्रॉपर पूल असेल, कारण तो एवढा मोठा पॅच आहे की तिथे असे काही दुसरे उद्योग नाही चालणार. तो पूल बांधण्यासाठी नेमकं बजेट काय, तर बजेट जवळपास 10 ते 15 कोटींचं बजेट होतं. आता आपण फार तर इथपर्यंत उडी मारू शकत होतो की एक 12-13 लाख रुपये आपण कुणाला आव्हान केलं तर ते उभे राहतात हे माहिती होतं मला, कारण मी ती अभ्यासिका बांधली, बऱ्याच लोकांनी मदत केली, नंतर वाचनालयासाठी मदत केली. मग तिथल्या त्या शाळेतल्या, जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांसाठी आपण गणवेश, दप्तर, इतर सगळं, म्हणजे अगदी छत्री, रेनकोट, बूट पासून सगळ्या गोष्टी आपण त्यांना दरवर्षी 2 वेळा देतो त्या पूर्ण वर्षभरात. त्यासाठी जो खर्च लागतो ना, तो थोडासा आवाक्यात असतो. म्हणजे कोणीतरी असं तयार होतं, नाही मी यातलं हे देतोय तर ते तुम्ही घेऊ नका. मग असं टप्प्याटप्प्याने कोण ना कोणतरी भेटतं, आपला थोडा खर्च कमी होतो. पण पूल बांधण्याचा जो खर्च आहे तो आवाक्या बाहेर होता आणि ती मोठी रुखरुख लागलेली होती की हे कसं शक्य होणार. आणि सरकार दरबार किंवा एकंदर प्रशासन यांच्याकडे जाऊन त्याबद्दल बोलणं
ते किती मनावर घेतील आणि काम होईल की नाही याबद्दल साशंकता होती. गावकऱ्यांनी सांगितलं की आम्ही पत्र अर्ज केलेला आहे. त्यात झालं असं की खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र, त्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला आणि तो त्यांच्या सहकार्याला, म्हणजे ते तेव्हा मुख्यमंत्र्यांचे OSD होते मंगेश शिवटे, त्यांच्याकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची जबाबदारी होती. तर मंगेश शिवटेंना त्यांनी तो व्हिडिओ रात्री 1:30 वाजता फॉरवर्ड केला आणि फोन करून सांगितलं की हा व्हिडिओ बघ आणि त्यांना कॉन्टॅक्ट कर सूर्यवंशींना आणि पुढचं जे काय ते कसं शक्य होतं ते बघ. मग मंगेश तिकडे त्या पाड्यावर गेला दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी. तो गावकऱ्यांना भेटला. गावकऱ्यांनी सगळी स्टोरी सांगितली की ते आले होते आमच्याकडे आणि तिथून हा व्हिडिओ बनवलाय, असं सगळं झालं. त्यांनी सगळी परिस्थिती समजून घेतली आणि पूल प्रस्तावित होता सरकारकडे की तिथे ह्या नदीवर पूल असायला, त्या दमनगंगा म्हणतात त्या नदीला. तो खरं तर गुजरातला जोडतो, तो त्र्यंबक तालुक्याला जोडतो, तिथून तो जव्हार, मोखाडा, वाडा या सगळ्या जिल्ह्यांना म्हणजे तालुक्यांना जोडतो. पालघर जिल्ह्याला जोडणारा हा तो एक दुवा तयार होतोय नाशिकपासून. एवढं सगळं असताना तो प्रस्तावित पूल इतकी वर्ष त्या लालफितीच्या कारभारामुळे तसाच पडून होता. श्रीकांत शिंदेंनी मनावर घेतलं. त्यांनी त्यांच्या वडिलांना मुख्यमंत्री म्हणून पत्र लिहिलं, सोबत त्या व्हिडिओचा दाखला दिला. मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तो व्हिडिओ पाहिला. त्यानंतर त्या व्हिडिओमुळे त्यांनी मला एकदा भेटायलाही बोलवलं होतं आणि दरम्यानच्या काळात श्रीकांत शिंदेंनी ते काम मार्गी लागावं म्हणून थोडासा प्रेशर आणला सगळ्या प्रशासनावर आणि बघता बघता पुढच्या बजेटमध्ये त्याचं जी तरतूद असते ती मंजूर झाली. त्यानंतर त्यांनी मला कळवलं की आपण ते केलंय, तर बाकी आता पुढे कसं करायचं ते तुम्ही जरा लक्ष घाला. असं करता करता ते गेल्या वर्षी मार्चमध्येच 12 मार्चला त्याचं भूमिपूजन झालं पुलाच्या कामाचं. त्याच्या आधी खरं तर डिसेंबरला ते काम सुरूही झालं. पण हे सगळे जे काही राजकारणी आहेत, म्हणजे तिथले पालकमंत्री होते, खासदार महोदय स्वतः होते आणि सगळ्यांची इच्छा अशी होती की कनवाळू मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं नाव घेतलं जात होतं एकनाथ शिंदेंचं, त्यांनी किमान यावं त्या पाड्यावर आणि त्यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन व्हावं. तर ते असं तो योग जुळत नव्हता. असं करता करता ते राहून गेलं. सरते शेवटी श्रीकांत शिंदे स्वतः आले, पालकमंत्री दादा भुसे, आजूबाजूचे सगळे आमदार, आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाला स्वतः नरहरी झिरवळ तिकडचे स्थानिक आमदार म्हणून स्टेजवर हजर होते. आणि त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये जेव्हा चर्चा होत होती की हे सगळं ह्या माणसाच्या मुळे झालं, म्हणजे ह्या माणसाने तो व्हिडिओ केला म्हणून हा पाडा जगाच्या नकाशावर आला आणि लोकांना कळला आणि हे सगळं घडलं, त्यामुळे तो कारणीभूत हा माणूस आहे. मग नरहरी झिरवळ कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या जवळ आले, माझ्या खांद्यावर हात टाकला, म्हणाले अहो माझी कामं, मी इतकी वर्ष आमदार ऐकलं, माझी छोटी छोटी कामं होत नाहीत, म्हणजे निधी मंजूर होत नाही, कामं सरकार मनावर घेत नाही, तुम्ही तर एवढं मोठं जे 12 कोटीचं ते बजेट सँक्शन केलं. म्हटलं मी अजिबात मंत्रालयात जाऊन त्या पुलाबद्दल कुठल्या अधिकाऱ्याशी भांडलो नाही, कोणाला काही बोललो नाही. मला जेव्हा कळलं श्रीकांत शिंदे पुढाकार घेतात तेव्हा मी फक्त त्यांच्या संपर्कात होतो. मंगेश शिवटे, श्रीकांत शिंदे आणि मी, आम्ही तिघेच त्या गोष्टींवर बोलायचो. आणि जेव्हा जेव्हा मला वाटायचं की थोडंसं डिले होतंय, कोण आलं गेलं, पुढे काय गावकऱ्यांना विचारलं काय रे कोण आलं होतं का परत, नाही सर ते मागे आले होते, ते काहीतरी मोजमाप केलं आणि आता काय परत येतच नाही. मग मी पुन्हा पिन मारायचो त्यांना, सर काही नाही करत आहेत, ते कधी होणार. मग असं काही केलं की मग तिथून मग ते पुढे बरोबर प्रॉपर मेसेज आहे. आणि असं करता करता तो पूल आता बऱ्यापैकी आकाराला येतोय. मला वाटतं वर्षभरात तो पूर्ण होईल आणि मग त्यानंतर जे सोपस्कार असतात त्या पुलाला नाव देणं, तर त्याचं लोकार्पण होणं, आणि त्यानंतर तो पूल जर एकदा सुरू झाला, तिथून रहदारी सुरू झाली, तर प्रश्नच नाही, त्या पाड्याचं नशीब जे आहे ते पालटायला वेळ लागणार. ही एक जर्नी म्हणा की त्या पाड्यावरती इतकी वर्ष कोणी फिरकत नव्हतं. एक छोटीशी क्लिप तिथून कुणीतरी ती केली ANIच्या कुठल्या तरी
व्हिडिओग्राफरने किंवा त्या वार्ताहराने केली असते ती माझ्या बघण्यात आली, तर त्याआधी ती जवळपास 1,00,000-1,50,000 लोकांनी बघितली होती. तर त्या क्लिपच्या आधारावर मग नंतर मी व्हिडिओ केला, त्यालाही बऱ्यापैकी 2-3 लाख व्ह्यूज आले आणि सलग मग त्या विषयाला अनुसरून मी वेगवेगळे व्हिडिओ केले माझ्या चॅनलवर. तुम्ही पाहिले असतील, त्याची एक प्लेलिस्टच आहे. मग छोट्या छोट्या गोष्टी मी तिथे करत गेलो. असं करता करता असं झालं ना, मग ते घरचे मला विचारायला, हा पाडा काय दत्तक घेतलाय का तू? तर तो शब्द कुठेतरी मला अपील झाला. म्हटलं हो, आता कसं आहे, मी दर महिन्याला 20-22 दिवसांनी तिकडे जातो. ते घरातलं एखादं काम असतं ना, किंवा तुमचं दुसरं घर, सेकंड होम आहे, तिकडे गेलंच पाहिजे. तिथे काय कमी आहे, काय उणीव आहे, त्या बघायला पाहिजे. तर मग ते असं झालं की हा दत्तकच घेतलं. ह्या गोष्टी म्हणजे एक दत्तक घेतल्याची जी भावना निर्माण झाली, त्यामुळे मग तिथे जाऊन प्रत्येकाची चौकशी करणं. आता मग असं झालं की तो जो मेडिकलचा विषय होता, तो सलग मी इतके दिवस 3 ते 4 महिने आम्ही त्या कॅम्प्स वगैरे घेतले, पण ते सहज होणं शक्य नसतं. काही महिला डॉक्टर्स येतात, पुरुष डॉक्टर्स असतात, त्यांच्या सगळ्या तिथे म्हणजे किमान त्यांची जुजबी सोय करणं हे फार अवघड होतं. तिथे त्यांना तिथपर्यंत नेणं वगैरे, मुळात तिथे पोहोचणंच कठीण आहे. कारण रस्ते, हा जसं म्हणालो म्हणजे रस्ता हा शोधावा लागतो तुम्हाला. तो रस्ता असा नाहीच आहे अस्तित्वात. दगड धुंडे भरलेले आहेत सगळे. गाडी नेणं तिथे, गाडीची अवस्था बिकट होते. म्हणजे तुम्ही एकदा तिथे पाड्यावर जाऊन आलात की दुसऱ्या दिवशी तुम्हाला गाडी सर्व्हिस सेंटरला सोडावी लागते. ती अवस्था बिकट आहे. तो रस्ताही बनवावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. खासदारांनाही सांगितलं, ते लक्ष घालतायत. पण कसं आहे की ते वरून किती बोलणार, किती त्या खालच्यांना शिव्या घालणार, ह्याला एक लिमिटेशन आहे. खालचे निगरगट्ट असे आहेत ना की ते त्यांच्या समोर असे मान खाली घालून उभे राहतात. हो, ऐकून घेतात, उद्या करतो, परवा करतो म्हणतात, नंतर काय होतच नाही. अशी ती अवस्था होती. त्यात सुधारणा अशी झाली की ते मेडिकल कॅम्पचे म्हणजे दर महिन्याला तो जो काही भुर्दंड होता, तो म्हटलं असा किती दिवस चालणार. त्यामुळे एक असं आणायचं असं झालं की नाशिकला श्री गुरुजी रुग्णालय आहे, संघाचेच मंडळी ते चालवतात. ते गुरुजी रुग्णालयातले आमचे मित्र आहेत मिलिंद जोशी, त्यांनी मला संपर्क साधला की तुम्ही पाड्यावर जाऊन तिथे मेडिकल कॅम्प घेताय. ते तात्पुरती डागडुजी झाली. गंमत म्हणजे तिथे एक प्राथमिक आरोग्य केंद्रही नाही पाड्या. नावाला तिथे जिल्हा परिषद कार्यालय जे आहे, ग्रामपंचायत कार्यालय, तिथे असं रितसर बोर्ड लावलेलं आहे की आरोग्य अधिकारी हे वगैरे. तुम्ही गेल्यावर म्हटलं हे जे काही नावं हे येतात का रे इकडे? हो सर, येतात कधीतरी. मग म्हटलं करतात काय नाही ते कधी कुणाला काय विचारतात. म्हणजे गरोदर स्त्रियांचीच फक्त काय विचारपूस केली, तुम्ही हे इंजेक्शन घेतलं का, ते केलं का, हे केलं का, अशी चौकशी करून निघून जातात. बाकी दुसऱ्या कुठल्या आजारावर त्यांचं लक्ष नाही. म्हटलं ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. आणि इतके महिने मी सातत्यानं तिथं मेडिकल कॅम्प घेत होतो, तर तिथला कुठलाही शासकीय कर्मचारी जो ह्या वैद्यकीय सेवेशी निगडीत होता, तो कधी तिथे फिरकला नाही. पण गुरुजी रुग्णालयातले जे काही लोक होते, मिलिंद जोशी स्वतः, ते मला भेटले, आले. त्यांनी मला एक कल्पना सांगितली की आम्ही आमच्या गुरुजी रुग्णालयाकडून फिरता दवाखाना अशा ठिकाणी राबवतो पाड्यावर, तर तुमच्या इथे करू शकतो. ही चांगली गोष्ट. ती ओपीडी असते एक प्रकारे, आठवड्याला साप्ताहिक ओपीडी. हे उत्तम होईल. मी तर महिन्याने येतो, तुम्ही जर आलात तर आठवड्याला बरं होईल. तर मग त्यानुसार मग त्यांनी ते थोडंसं प्रस्ताव देणं, त्यांचं अंतर्गत जे काही ॲडमिनिस्ट्रेशनचं पार्ट आहे तो केला. त्याला वेळ लागला. त्यावर ते इतके दिवस का लावतायत म्हणून मी त्यांच्यावर चिडलोही होतो. त्यावर एक व्हिडिओही केला होता. म्हटलं यांनी आश्वासन दिलं फक्त, म्हटलं काय करत तर नाही आहेत. झालं असं की मी स्वतः संघ स्वयंसेवक असल्यामुळे मी माझ्या परिवारावर रागवलो होतो. त्यामुळे माझं रागावणं त्यांनी मनावर घेऊन एका मुमेंटला, म्हणजे आता वर्ष झालं त्याही गोष्टीला, त्यांचा जो फिरता दवाखाना, ती ओपीडी जी असते साप्ताहिक ओपीडी, ती सुरू झाली. आणि आज 10 रुपयात फक्त तुम्हाला कुठल्याही आजारावरती तिकडे
औषधोपचार केले जातं, किमान निदान होतं, तपासणी होतं डॉक्टरांकडून. आणि जर गंभीर असेल तर त्याला नाशिकच्या रुग्णालयात, गुरुजी रुग्णालयात त्यांना दाखल केलं जातं. विनामूल्य सगळे उपचार होतात. अशा पद्धतीनं आपण तिथे त्या पाड्याला एक सिव्हिलाइज करण्याचा प्रयत्न करतो की ते दुर्लक्षित गटर जो होता, तर ही संख्या छोटी आहे. पाड्यावरच्या लोकांची लोकसंख्या जी म्हणतो आपण ती मर्यादित आहे. त्यामुळे तिथे माझ्यासारखा एकटा माणूस किंवा माझ्याबरोबर माझे सोबतचे 2-3 मित्र हे आम्ही जाऊन तिथे काहीतरी करतो ते आमच्या आवाक्यात आहे. पण असे खूप पाडे महाराष्ट्रात आहेत, खूप पाडे महाराष्ट्राबाहेरही आहेत. दत्तक घेणं म्हणजे असं काही कागदोपत्री ॲफिडेविट करणं किंवा रजिस्टर्ड करणं असं काही नसतं. तुम्ही मनाने दत्तक घ्या एखादी गोष्ट. हा पाडा दत्तक घेतला म्हणजे मी तिथे बोर्ड लावलेला नाही की मी दत्तक घेतलेला पाडा, पण मला सवय लावून घेतली की मी जबाबदारी घेतली आहे त्या पाड्याची. त्यामुळे मला इथे जाणं भाग आहे. ते लोक जे आज मी आता तुमच्याशी बोलतोय माझ्या ऑफिसला ते येऊन बसलेले असतात, पण आम्हाला आता पुढच्या आठवड्यात हनुमान जयंतीचा जो कार्यक्रम आहे तो करायचा. आता हे सगळं करत असताना ना, म्हणजे मूळ तुम्हाला जी यामागची प्रेरणा काय होती ती जी सांगायचं होतं मला. पाड्यावरची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती मला खूप लोकांनी सांगितली की ही कॉमन आहे बऱ्याच ठिकाणी. तू किती ठिकाणी पुरा पड, म्हणजे तू त्या सगळ्यांना फेस करणार आहेस. हे तुमचं जे काही म्हणणं आहे ते पटतंय मला की मी एकटा कुठे कुठे धावणार, मी कुठे पुरा पडणार. पण एक गोष्ट अशी झाली ती माझ्या लक्षात आली की ह्या अशा दुर्लक्षित पाड्यांवर तिथले आपले हिंदू बांधव जे आहेत त्यांच्याकडे एका वेगळ्या शक्तीचं लक्ष जातं आणि ते धर्मांतरण करतात. तुमच्याकडे तुमच्या घरात हे 4 महिने सोडले पावसाळ्याचे, पावसाळ्यात ते काहीतरी तांदूळ पिकवतात, उडीद पिकवतात, नाचणी पिकवतात आणि त्यातून ते पुढचे 6 महिने तग धरू शकतील असं त्यांच्याकडे ते सगळं दानागोटा असतो. नोकरी नाहीये, पैसा, करन्सी नोट्स, नाणी त्यांच्या हातात नाहीये. तेल, मीठ, इतर ज्या गोष्टी लागतात त्या खरेदी करण्याची काही सोय नाही. काही लोक जे नाशिकला किंवा शहरात जातात, मुंबई पुण्याला जातात, ते नोकरी करतात. काही लोक कुठल्या तरी शेतात काम करण्यासाठी निफाड सारख्या कांद्याची जी शेती असते तिकडे जातात. सीझनल सगळे हे त्यांचे उद्योग आहेत. त्यातून जे पैसे मिळतात त्यातून या सगळ्यांचं सगळं चालतं. तिथे करण्यासारखं बरंच काही आहे, म्हणजे कुटीर उद्योग आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. तर ते केलं पाहिजे कोणतं. मुळात त्या लोकांनी ती सवय लावली पाहिजे. तर त्यांची एक लाईफस्टाईल झाली, त्यातून त्यांना बाहेर आता येता येत नाही का. आम्ही खूप प्रयत्न केले. तिथे जी साधनं आहेत, म्हणजे नैसर्गिक संसाधनं म्हणतो आपण, नारळाच्या झावळ्या आहेत, करवंटे आहेत, इतर बऱ्याच गोष्टी, बांबूची लागवड करू शकतो, त्यातून बऱ्याच काही गोष्टी करता येतील. मानसिकता अजून त्यांची तयार होत नाही की तिथून त्यांनी काहीतरी करावं. त्यांना असं कोणीतरी बाहेरून येतंय मग ते आपल्याला काहीतरी देऊन जात आहेत. आता तुम्ही जव्हार मोखाडा या भागातले आदिवासी बघाल, ठाणे आणि मुंबई इथून जवळचा आदिवासी पट्टा जर बघितला तर तोच आहे. आपण काय करतो, आपल्या घरातले जुने कपडे पूर्वी आपण बुवारणीला द्यायचो, काहीतरी भांडं घ्यायचो. आता आपण सोशल सर्व्हिस करायला जातो आणि ती सोशल सर्व्हिस आपल्याला सोशल मीडियावर दाखवायची असते. त्यामुळे ती सोशल मीडियावर दाखवण्यासाठी जी सोशल सर्व्हिस असते, बॅगा भरून तुम्ही ते जुने कपडे, जुनी भांडी आपल्या घरातली ज्याला पोक आलेली असतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला फेकायच्या नसतात, म्हणजे कुठे द्यायचं तर तेव्हा आदिवासी पाडा. पुण्य पण लागतं, सोशल मीडियावर थोडं आपल्याला हे पण मिळतं, फुटेज पण मिळतं. आणि काय करायचं, मग ते पार्लेजीचे 2-2 रुपयाला पुढे घ्यायचे आणि ते वाटायचे. मग आम्ही खाऊ पण वाटप केला. खाऊ काय वाटप केलं ते लिहा की तिकडे पोस्टमध्ये. 2 रुपयाचा तुम्ही पार्लेजीचा पोडा देता आणि ते कपडे वाटता. काही लोक इथे काही सेवाभावी संस्था आहेत मालाड गोरेगाव भागात, ते असे खिचडी वगैरे बनवतात बल्कमध्ये आणि गरिबांना वाटायला देतात. काही इतकी हुशार मंडळी तिथे जाऊन ती खिचडी घेतात मोठ्या प्रमाणात. आम्ही तिथे आदिवासी पाड्यावर जाऊन वाटतो, ते विचार देतात, कारण ते धर्मार्थ कार्य करायला बसलेले. मग ही खिचडी जाऊन हे लोक तिथे वाटतात ते पॅकेट्स.
आता होतं असं की शनिवार रविवार त्या पट्ट्यामध्ये तुम्ही जर कधी आलात तिथून संध्याकाळी नाशिकवरून येताना त्या रस्त्याने या कधीतरी, तर तुम्हाला दिसेल रस्त्यावरती कपडे असे फेकलेले असतात, रस्त्यावरती इतर गोष्टी फेकलेल्या असतात. म्हणजे ज्या गोष्टी तुटलेली प्लास्टिकची बादली ती कुठेतरी अशी फेकलेली आहे. कपडे तर अक्षरशः तिथे खच लागलेला असतो. म्हणजे त्यांना ते आवडत नसतील किंवा ते साईजचे नाहीत, मला ते नकोच, पण घेताना त्यांनी घेतलेले असतात. नंतर विचार करतात की हे काय माझ्या कामाचे, ते फेकून देतात रस्त्यावर. पुढे जाऊन बघाल तर त्या खिचडीचे ते पॅकेट्स पडलेले असतात, त्या बिस्किटांचे पुडे पडलेले असतात. तर त्या लोकांनाही त्याचं अजीर्ण व्हायला लागलं की तुमची जी काही सोशल सर्व्हिस आहे, तुम्ही जे काही पुरवठा करताय त्याचा आम्हाला आता ओव्हरडोस होतो, हे नकोय आम्हाला, तिथे कचरा होतोय. म्हणजे एवढं ते निसर्गाने भरभरून दिलेलं आहे जव्हार मोखाड्याला, तिथे ही परिस्थिती असते. लोकांना नेमकं काय करायचंय हेच कळत. तर तो पाडा माझ्या सुदैवानं मी गेल्यानंतर त्या लोकांशी चर्चा केली, संवाद साधल्यानंतर एक एक गोष्ट मला आतली कळत गेली की इथल्या स्त्रियांच्या समस्या काय. जनरली काय होतं की ह्या स्त्रिया शिकलेल्या नाही, त्यांना कोणीतरी शिकवलं पाहिजे, या स्त्रियांना पायावर त्यांच्या उभं करण्यासाठी काहीतरी स्वयंरोजगाराचे धडे दिले पाहिजे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्या स्त्रियांना पहाटे उठून पानवट्यावर जाऊन आंघोळीला किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी जे पाणी आणायचं असतं त्याची धडकी भरते. म्हणजे एका भगिनीने मला सांगितलं की आम्ही ना रात्री झोपतानाच आम्हाला ते बॅक ऑफ माइंडमध्ये ते विचार चालू असतात, तुम्हाला 4 वाजता उठायचं, 5 वाजता उठायचं, म्हणजे पानवट्यावर उठायचं. तर म्हटलं त्यात काय, म्हटलं तुमचं तर नेहमीच असेल. नाही ना दादा, म्हणते की तिकडे अंधार एवढा असतो की भीती वाटते. सोबत अजून 4 जणींना घ्या, कुणाला तरी बाप्या माणूस पाहिजे, कुठल्या तरी पुरुषाला उठवा, तो बिचारा काठी घेऊन सोबत येणार. हे एवढं सगळं तुम्हाला काय म्हणतात त्याला जद्दोजहद करून जावं लागत असेल, त्यामागचं सोल्युशन काय, तर तिथे लाईट हवी रस्त्यावर. तुमचा जो प्रवास घरापासून त्या पानवठ्यावर होतोय तो जर रस्ता तुम्हाला उजळून दिला तर, म्हणून मी तिथे पहिल्यांदा त्या स्ट्रीट लाईट लावतो. अजून बऱ्याच स्ट्रीट लाईट त्या पाड्यांवर लावायचे, पण ते थोडं खर्चिक गोष्ट असल्यामुळे ते हळूहळू थोडं मागे पडत गेले. पण आता आहे ते पाईपलाईनमध्ये, तेही करायचे. सरकारला त्यानंतर आम्ही विनंती केली की बाबा इथे जी काही वीज आहे त्या विजीत, म्हणजे त्याचा जो वीज पुरवठा आहे तो थोडा नियमित करावा. काही टेलिफोन कंपन्यांशी बोललो आम्ही की तुमचे काही टॉवर्स तिकडे लावा, इंटरनेटची सुविधा होईल. आणि या कंपन्यांना कसं आहे की सुविधा द्यायची असते, पण त्यांना तिथे त्यांचा रेव्हेन्यू जनरेशनचा पण पार्ट बघायचा असतो. अगदी एअरटेल, जिओ या सगळ्यांशी आमचं, म्हणजे मी स्वतः वैयक्तिकरित्या बोलून झालं. त्यांनी ते कुणाला तरी पाठवलं होतं त्यांचं एक्झिक्युटिव्ह, त्यांनी चेक केलं किती लोक आहेत. म्हटलं जर तुमचा फायदा नाही, तुम्ही जर तोट्यात जाऊन सर्व्हिस देत असाल तर तुम्ही देणारच नाही. त्यामुळे ते अजूनही इंटरनेट तिथे नाही. सरकार BSNL, VSNL ज्या त्यांच्या कंपन्या होत्या त्या बंद करायच्या मागे, ते वोडाफोन, आयडियासारख्या कंपनीला ते हे देतात, बूस्टर देतात आणि त्यांना मेलेल्या कंपन्यांना जिवंत करतात. सरकारचा फार मोठा वाटा त्या VI मध्ये आहे. त्याऐवजी तुम्ही त्या BSNLला किंवा VSNLला पुन्हा जिवंत करून ज्यांचं नेटवर्क तुम्ही खेडोपाड्यात पोहोचवाल तर फायदा, रेव्हेन्यू जनरेशन, महसूल हा एक भाग आहेच. पण ह्या सगळ्या गोरगरीब आदिवासी वनवासी बांधवांची जी दुवा आहे, आज ती मुलं शिक्षणापासून 2 पावलं मागे शहरी मुलांशी स्पर्धा करू शकत नाहीत, कारण त्यांना त्या क्वालिटीचं शिक्षण देता येत नाही आपल्याला, जे आता आपण इंटरनेटच्या माध्यमातून वगैरे. तिथे जिल्हा परिषदेचे शिक्षक जे आहेत ते उदासीनच असतात. म्हणजे मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा मी बघतो की आतमध्ये एका म्हणजे छोटीशी शाळा आहे तिथेच ते 4 वर्ग भरतात, 1ली ते 4थी. आणि तुम्ही जर ते त्यांची पटसंख्या बघितली तर 1लीमध्ये 4 मुलं, हां, ह्याचे 5, ह्याचे 7, आणि असे मिळून एक 16, 17, 18 काहीतरी असतील, ते एकत्र एका ह्याच्यात बसलेले असतात. आणि त्यांच्यामधून काहीतरी त्यांना पळ्यावर लिहून दिलेलं असतं. मास्तर बाहेर खुर्ची टाकून मोबाईलवर जे काही डाउनलोड केलं, कारण तिथे नेटवर्क नाही, डाउनलोडेड काय कंटेंट असेल तो बघत बसलेलं असतो.
लिटरली मी जाऊन ते एकदा मास्तरला झाडला होता अक्षर तुमचं गुरुजी काम काय, तुम्ही करताय काय? नाही दिलं म्हणतो मी मुलांना. सरकारने ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवण्यासाठी एक यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे. तुमच्या माझ्यासारख्या लोकांचं जे काही आपण एक नैतिक कर्तव्य किंवा आपण एक सामाजिक भान म्हणून आपण जर तिथे जाऊन काहीतरी करतोय, तर आउट ऑफ द बॉक्स जाऊन तिथे काहीतरी करणं, यासाठी बऱ्याच गोष्टींना मला तोंड द्यावं लागतं. म्हणजे मी तिथे गेलो 2 दिवस तर तिकडे येणारच होतो की नेमकं काय, कुठल्याचे निराशेचे प्रसंग कुठले आले का, किंवा आव्हानं कुठली नेमकी हे केली तुम्ही, त्याच्यासाठी फेस करावी लागेल तुम्हाला? म्हणजे असं निराशेचे प्रसंग म्हणजे, आणि काय म्हणायचं म्हणजे सुरुवात तर केली कुठेतरी याच्यावर, आणि एखाद दिवशी असं वाटतं ना की का आपण म्हणजे कशासाठी करतोय आपण हे, असं कधी वाटतं होतं. ते बऱ्याचदा होतं. कारण काय झालं की अगदी पहिलाच विषय असा होता तिथे लक्ष देण्याचा की एक हिंदुत्ववादी म्हणून तिथलं होणारं धर्मांतर, म्हणजे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी तिकडे पाय पसरायला सुरुवात केलेली आहे. आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये त्यांचं ते सुरू आहे. तांदळाची गोणी, तेलाचा डब्बा, याच्या बदल्यात माणूस धर्म बदलतो. तर ते त्या पाड्यावर होऊ नये म्हणून मी खूप ॲग्रेसिव्हली प्रयत्न करतो. आता मी तिथले जे काही उपक्रम करतो त्याच्यामध्ये जसं हनुमान जयंतीचा जो विषय आहे, तिथे नवशा मारुतीचं एक मंदिर आहे, त्या मंदिराचा मला जीर्णोद्धार करायचा आहे, पण तोही खर्चिक एक मोठा मामला आहे. तिथे मी एकटा पुरेसा नाही आहे, म्हणजे माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत की मी एकटाच नाही, कोणी आलं नाही हरकत नाही, मीच करतो. ते होऊ शकत नाही, मला माहिती आहे. त्यामुळे माझे प्रयत्न सुरू आहेत, पण ते करण्यापूर्वी तिथे असे छोटे छोटे धार्मिक कार्यक्रम, लोकांना आपल्या धर्माबद्दल पुन्हा एकदा काहीतरी आपुलकी निर्माण होणं, अभिमान निर्माण होणं, या सगळ्या वेळात तिथे असं झालं की त्या पाड्यावरती लोक माझे व्हिडिओ आग्रहाने बघतात. तर किमान ही जी लाईन आहे हिंदुत्वाची ती तिथे पोचलेली आहे. भगव्या ध्वजाचं काय महत्त्व आहे, तुम्ही जर कधी आलात माझ्याबरोबर पाड्यावर तर तुम्हाला तिथे दिसेल. त्या पाड्यावरती राष्ट्रध्वजासोबतच 2 प्रचंड मोठे भगवे ध्वज मी तिथे लावले, आग्रहाने लावले. त्या भगव्या ध्वजाकडे बघून ते येणारे ख्रिस्ती मिशनरी परत जातात. कारण एवढा मोठा झेंडा जिथे 10 फूट 12 फुटाचा भगवा तिथे जर फडकतोय हे बघितल्यानंतर तो पादरी तिथूनच 50 फुटावरून परत निघून जातो. आणि त्याला कल्पना येते की इथे भगवा फडकतो, याचा अर्थ इथे कोणीतरी आहे या भगव्याचं रक्षण करायला. ते फिरकत नाहीत तिथे. हे फार मोठा टास्क होता. सुरुवातीला जेव्हा मी तिथे जायला लागलो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आम्ही ज्या आग्रहाने त्या गोष्टी मी केल्या, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी. दिवाळी पहाट मी तिथे सलग 2 वर्ष करतो. त्या आदिवासी लोकांना दिवाळी पहाट काय असते माहीत नाही. आपण इथे जातो नाट्यगृहांमध्ये आणि छान छान कपडे वगैरे घालून फराळ वगैरे करून, त्यांना ते फराळही त्यांना माहीत नाही म्हणजे काय असतो प्रकार. तो फराळ मी मुंबईतून घेऊन जाऊन त्यांना फराळ देण्यापासून या सगळ्या आम्ही गोष्टी करत आलो. त्यातलाच एक भाग म्हणून तो दिवाळी पहाटचा कार्यक्रम मी मागची 2 वर्ष करतो. आणि त्यातून काय होतं की ह्या आपल्या चालीरीती आहेत, हा आपला धर्म आहे, आपण हे सण साजरे केले पाहिजे. निश्चितच पाड्यावर काही सण आहेत. आता रंगपंचमी जोरात झाली. नाशिक भागात रंगपंचमीला जास्त महत्व आहे. आता शहरी भागात ते आपण धुलीवंदन हे आपल्या तर होळीनंतर खरं तर रंगपंचमी 5व्या दिवशी येणार आहे. ती आपल्याकडे तिकडे मराठवाड्यात किंवा उत्तर महाराष्ट्रात साजरी केली जाते, पण ते तिकडे जोरात होतं. तेव्हा हरिनाम सप्ताह वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता हा पुढच्या आठवड्यात मोठा कार्यक्रम आपण करतोय तिथे हनुमानजी. हे सगळं करत असताना मागच्या 3 वर्षात मला जे निराशेचे प्रसंग जे येतात ना, ते हेच की मला आता तिथे जाणवलेलं आहे की ही जी काही मोठी झालेली मंडळी आहेत ना, त्यांना मी काहीच करू शकत नाही, त्यांना बदलू शकत नाही. माझा फोकस आता तिथलं लहान लहान मुलांवर आहे. त्यांच्यासाठी आता जे काय करायचं ते त्यांच्यासाठी करायचं. म्हणजे ती अभ्यासिका असो, ती शाळा असो, तर शाळेत जे काय आम्ही ते त्यांना जे काही देतो ज्या गोष्टी, त्या मागचं आमचा हेतू हाच आहे की आता त्यांचं भवितव्य घडवायचं. हीच मुलं आहेत जी पुढे जाऊन या पाड्याला एका चांगल्या गावात रूपांतर करतील. हे गाव उद्या एखाद्या उपनगरात रूपांतरित होईल. कदाचित ते पुढे एक मोठं शहरही होईल.
इथे सारं काही असेल. तर हे साध्य करण्यासाठी त्या मुलांवर फोकस केला पाहिजे. म्हणून मी राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक आहेत दत्ता वारे गुरुजी. तर वारे गुरुजींची महती ज्यांना माहिती आहे त्यांना मी सांगायला नको. त्यांनी जिल्हा परिषदे शाळेचा कसा कायापालट केला, एक नाही 2-2, म्हणजे त्यांची जिथून बदली झाली आकसानं, तर वाबळेवाडीची शाळा सोडून ते जुन्नरला गेले, मच्छिंद्रनगर काय तिथलं नाव. त्या गावातही त्यांनी तोच चमत्कार करून दाखवला. म्हणजे हे काही योगायोग नव्हता हा वाबळेवाडी जे झालं ते. त्यांची जी काही शिकवण्याची पद्धत आहे, त्यांचा जो काही या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो तिकडेही व्हावा, त्यांनाही त्या मुलांनाही ते सगळं करता यावं म्हणून त्यांना विनंती करून मी तिकडे घेऊन गेलो. ते त्या मुलांशी बोलले, त्या शिक्षकांशी बोलले जिल्हा परिषदेचे. आता त्या शिक्षकांना वारे गुरुजींची स्टोरी माहिती होती, पण आता किती सिरियसली घ्यायचं हे सगळं प्रत्येकावर असतं. त्यामुळे त्या मुलांवर संस्कार करणारे शिक्षक म्हणा किंवा त्यांचे पालक म्हणा, हे मुळात कच्चा दुवा अजून आहे तिकडे. त्यामुळं ते जे अपेक्षित आहे त्या स्पीडने तो प्रोग्रेस होताना दिसत नाही. आम्ही जातो, वारे गुरुजी 2-3दा गेले स्वतःहून. मी तो फक्त त्यांना पाढा एकदा दाखवला की बाबा इथे मी काम करतो. स्वतःहून त्यांच्या टीमबरोबर मध्यंतरी एकदा जाऊन आले, त्या मुलांशी खेळले, बोलले, सगळं हे केलं. आणि तिथल्या काही तरुणांना त्यांनी ऑफर दिली की तुम्ही माझ्याकडे या पुण्याला, मी तुम्हाला एक आठवडाभर शिकवतो की तुम्हाला तिथे कसं काय करायचं, त्या मुलांशी कसं ट्रीट करायचं. आणि हे सगळं केल्यानंतर पण कसं आहे की तुम्हाला मुळात इच्छा पाहिजे. तिथपर्यंत कोण गेलं नाही, ते बारगळलं. आता मला कितीही वाटत असलं की त्या पाड्यावरचा एखादा मुलगा जसा वारे गुरुजींच्या वाबळेवाडीच्या शाळेतून बोर्डात आला, IIT पर्यंत गेले, त्या एका विद्यार्थ्याला तर काहीतरी इंटरनॅशनल पारितोषिक मिळालं. म्हटलं हे सगळं होऊ शकतं. तर म्हटलं माझ्या त्या पाड्यावरचा एखादा विद्यार्थी, एखादी विद्यार्थिनी जर किमान बोर्डात आली किंवा काय तिथल्या जिल्हास्तरीय कुठल्या तरी स्पर्धेत चमकली तर खूप मोठी गोष्ट आहे ती माझ्यासाठी. ते होताना दिसत नाही. ते जेव्हा मी जातो बघतो, मग ती मुलं कधी त्यांना सांगितले वाच राहील, ते अडखळत वाचतात. हे सगळं बघितलं की असं वाटतं की अरे पैसा जो घालवला तो घालवला, वेळ घालवतोय तो वेगळा, आणि त्यानंतर जो मनस्ताप होतो म्हणजे ते खरोखर शारीरिकदृष्ट्या फिजिकली तिथपर्यंत पोचणं पाड्यावर ते किती त्रासदायक आहे. तो त्रास यायचा आणि जायचा दोन्ही बाजूचं सहन करून 2 दिवस आपलं दुकान बंद ठेवायचं. म्हणजे आमचं तर 2 व्हिडिओ 3 व्हिडिओ आमच्या चॅनलवर टाकलं, तर ते बंद करणं आर्थिकदृष्ट्या तेही परवडत नाही. ते सगळं करून आपण तिकडे जातोय आणि तिथे गेल्यानंतर आउटकम जो काय आहे तो असा दिसतो, मग निराशा आहे. हे निराशेचे प्रसंग आहे. पण परत असं वाटतं की आता त्यांच्यावर रागवायचं आणि मग ते आता मी पुढच्या वेळेला येतच नाही, आपण घरी जाऊन बसायचं. तर परत कुठेतरी 8-10 दिवसांनी आठवण येते की उड्या मारत निघाला होता ते मी असं बदलूनच दाखवून काय झालं, नाही झालं ना, आता माघार घेतला. कुणा तरी फोन येतो तिकडचा, तो आमचा अनिल आहे किंवा तो तिथला सरपंच आहे, तरुण आहेत पोरं सगळे. सर असं झालं, सर ते पुलाचं काम आहे ना तिकडे त्या कॉन्ट्रॅक्टरने असं केलं. राग येतो, अरे ते बघा तुमचं तुम्ही, असं इथपर्यंत येतात शब्द. पण नंतर म्हटलं की नाही, ते तुमचं तुम्ही बघा म्हटलं की ते होत नाही, शेवटी आपल्यालाच फोन करायला लागला. मग परत आपण त्यात इन्व्हॉल्व होतो. असं करत ते हिरे माझ्या मागल्या हा जो काही एक दुसरा संसार सुरू केला आहे तो काय आता सुटत नाही आणि चालू आहे आता हे सगळंच. एक थोडा धाडसी म्हणता येईल असा एक हे येतो डोक्यात. त्यांचं कालही बोलणं झालं तेव्हा डिस्कस करत होतो की त्यांना सुविधा तर हव्या, कुठेतरी त्यांचाही विकासानं झाला. पण म्हणजे ते सगळं करत असताना असं नाही का वाटत की त्यांची संस्कृती कुठे तरी लोप पावत जाईल किंवा आज जे त्यांचं एक जे सौंदर्य आहे एक वेगळं काहीतरी शहरी याच्याशी फटकून असलेलं. कारण शहरामध्ये आता एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, इथे इंटरनेट 24 तास, वीज 24 तास असल्यामुळे एक वेगळ्या ह्याच्यावर आपण वाटचाल करतो. आणि तुलनेने तिकडे का असं म्हणजे आमचा हा भ्रम आहे की ते खूप असं निरागस आणि रम्य जीवन आहे. आता थोडंसं तुमचं ऐकल्यानंतर थोडं त्या समजायला एक सुरुवात झालेली आहे. पण त्यांचं असं काही जे आहे त्यांच्या काही प्रथा परंपरा म्हणा जेव्हा आपण अशी स्वप्न बघतोय की त्याचं एक उपनगर व्हावं, ठीक आहे, त्यांना हा अधिकार पूर्ण आहे.
त्यांच्या प्रती संवेदनशीलता पूर्णपणे आम्ही म्हणू इच्छितो नाही तसं व्हावंच की त्यांनी पण यावं मेन स्ट्रीममध्ये. पण कधी नाही का हा धोका नाही का वाटत की कुठेतरी त्याच्यात त्यांच्या याचा ते लयाला जाईल, मग ते पण इच्छा हा म्हणजे त्यांचं वनवासीत्व किंवा आदिवासी म्हणून त्यांची जी काय स्वतःची स्वतंत्र आयडेंटिटी आहे ती कुठेतरी लोप पावू शकते असं नाही वाटत. नाही, माझा आग्रह तोच आहे की त्याचं स्वरूप बदलायचं नाही त्या पाड्याचं. तिथे मला इमारती उभ्या नाही करायच्या, तिथे टॉवर्स उभे नाही करायचे, पण त्या मूलभूत सुविधा ज्या नाही आहेत त्यामुळे त्यांचे जे हाल होत आहेत ना, आता रात्री अपरात्री विंचू चावला, साप चावला, तर त्यांना जर पेठपर्यंत जायचंय तर त्या रुग्णाला त्यांना काठीला डोली बांधावी लागते, चादर बांधून, आणि मग ते 2 जण खांद्यावर घेतात आणि मग ते तेवढा सगळा रस्ता तुडवत जंगलातून बाहेर पडतात. उद्या जर तिथे पक्का रस्ता झाला तर यांच्याकडे एखादं वाहन असेल, त्या वाहनावरून ते पटकन 10 मिनिटात पोहोचू शकतात. दुसरी गोष्ट अशी की तो पूल झाला की पेठवरून त्र्यंबकला जायचे, पेठवरून गुजरातच्या हायवेला कनेक्ट व्हायचे, पालघरला यायचे, जवारवाडा मुखाडाकडे जायचे, तर तो एक रस्ता आहे, एक ऑप्शनल रस्ता तयार झाला आणि तो जवळचा आहे, शॉर्टकट आहे, म्हणून बरेच लोक त्या रस्त्याचा अवलंब करतील. त्या रस्त्याच्या आजूबाजूला यांनी जर छोटे मोठे व्यवसाय सुरू केले किंवा गाडीतून जाणाऱ्याला, ड्रायव्हरला, प्रवाशाला काहीतरी बिस्लरीची बाटली लागते, कधी भूक लागली तर चिप्सचं पॅकेट लागते. आता ड्रायव्हर म्हटलं की त्याला वेगवेगळी व्यसनं असतात, बिडी काडी इतर गोष्टी ज्या आहेत तेही विकतात बरेच लोक. हायवेवर तुम्ही दुकानं पाहिली, काही लोकांचे पंक्चरची दुकानं असतात. या सगळ्या गोष्टी जर तिथे आल्या तर ह्यांच्याकडे, जो मी मगाशी तुमच्याशी बोलताना बोललो की यांच्याकडे जो रोखीचा जो मामला आहे ना, की थेट उत्पन्न नाही आहे, तिथे पिकतं तेच त्यांना बनवून खायचं आहे. मग आता तुमच्या अंगावरचे कपडे, तुम्हाला चप्पल घ्यायची किंवा तुमची इतर ज्या काही गोष्टी तुम्हाला खरेदी करावी आहेत, तुम्हाला पैसे लागतात, ते तुम्ही कुठून आणणार? तो रोजगार जो आहे त्यासाठी एकतर त्यांना नाशिकला यावं लागतं शहरात, कोणाला पुण्याला जावं लागतं, कोण निफाडला जातं, कोणी शेतीत काम करतं. त्यानंतर त्यांना ती 1000-500ची नोट हातात दिसते, कॅश. हा कॅश फ्लो तिथे नाही आहे. आपल्याला तिथे कॅश फ्लो जनरेट करायचा आहे. त्याच्याही आधी तिथली जी काही अनावस्था आहे ना, म्हणजे लाईट नाही, रस्ते नाहीत, शाळा अशी दुर्मुखलेली आहे, तिथे जर कनेक्टिव्हिटी वाढली तर उद्या कदाचित चांगले शिक्षक तिथे येतील. बाहेरचे जिल्हा परिषदेचे जे काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे लोक आहेत त्यांना जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेची मी स्थिती सांगितली की ती पडीक आहे, भिंती सगळ्या अशा भिंतींना ओल आलेली आहे, आणि त्या वर्गात घुसला, आत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला एक कोबट वास येतो, मग ते तिथे विद्यार्थी कसे बसतील? खाली फरशा ज्या आहेत त्या सगळ्या निघालेल्या, उचकटलेल्या, असं त्यावर ते बिचारे घरून घुमपाट आणतात, त्यावर बसतात. ह्या सुविधांसाठी तिथून समजा शहरातून जर काही जो काही कच्चा माल आणून ते बनवायचं आहे तर ते आणणं जिकरीचं आहे तिकडे. तिथे आता ती अभ्यासिका जी बांधली आम्ही, म्हणजे पक्की अभ्यासिका बांधली, सिमेंट, रेती, स्टील, विटा हे वाहून आणण्यासाठी नशीब तिथल्या त्या गावकऱ्यांनी आम्हाला मदत केली. म्हणजे ती सगळी तरुण मुलं त्या कामाला लागली होती. आम्ही तर इथून फक्त त्यांच्या त्या स्कॅनरला पैसे पाठवत होतो, सर इथून एवढं स्टील घेतलंय, याचे एवढे पैसे झाले, हा स्कॅनर, की मी इथून त्याला गुगल पे करायचे. सिमेंट 10 गोणी घेतले, हा स्कॅनर, इथून मी त्याला पैसे पाठवले. आणि मग कधी आठवड्यातून जाऊन किती काम झालं, कसं झालं ते त्याच्यावर फक्त लक्ष ठेवत होतो. पण हे वाहतूक करणं, ह्या सगळ्या गोष्टी, परत त्या जे बांधकाम करणारे होते त्यांना मदत करणं, ही मॅनपॉवर सगळी त्या लोकांनी दिली, त्यामुळे ती गोष्ट उभी राहिली. आता तिथे जर खरोखरच तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित असतं, मुळात वीज, रस्ते आणि त्या दोन्ही गोष्टींमुळे मग लोकांचा इकडे येण्याचा जो काही फ्लो आहे तो वाढला, तर ऑटोमॅटिकली इथल्या काही गोष्टी आहेत. म्हणजे इथे तो एक आंबा आहे, लंगडा प्रजाती आहे, तो तिथे चांगला पिकतो. ते स्वतःपुरता ते खातात आणि मग कधी आम्ही गेलो की सर हे घेऊन जा तुम्हाला. मग आपल्याकडचे कसे तर लंगडा वगैरे खात नाहीत. आपल्याला कसं शहरात रत्नागिरीचा हापूसच खायची सवय लागली. मी नाही खात, म्हणजे आमच्या घरी कोण खात नाही, मला नको. तिथे आंबेमोहर इंद्रायणी तांदूळ चांगला पिकतो, तर तिथे तो जर पिकवला आणि
तो जर वाहतूक करून नाशिकपर्यंत किंवा कुठल्या दुसऱ्या शहरांपर्यंत तो सहजासहजी पोहोचवला गेला तर एक कॅश फ्लो क्रिएट होऊ शकतो. असे कितीतरी तिकडे क्रॉप्स आहेत, म्हणजे तुम्ही नाचणी म्हणा, इतर उडीद म्हणा, या सगळ्या गोष्टी तिथे मुबलक घेता येतील. ते करायचे आणि मग ते विकायचं कसं, मग ते कुठे नेऊन हे करायचं. मी एक प्रस्ताव असाही दिला होता त्यांना की तुम्ही हे करा, तो सगळा माल आहे ना तो घेण्याची तयारी माझी, मी कुठेतरी जाऊन विकेन, म्हणजे मी विरारला आणून विकेन, मुंबईत बोरिवलीत विकेन, दहिसरला विकेन किंवा कुठेही विकेन. पण त्यांना कसं आहे की अजून तो कॉन्फिडन्स क्रिएट नाही झालेला. 4 महिने ती शेती करायची, मग 4 महिने त्याच्या मागे सातत्यानं उभं राहायचं. एकाला तर मी विचारला, रे म्हटलं तो जो तांदूळ आहे इंद्रायणी तांदूळ आहे तो मला व्यक्तिशः खूप आवडतो, इंद्रायणीचा भात. तर मी गेलो की त्याला सांगतो, अरे म्हटलं झालंय का, तर नाही सर यंदा लावलात ना. मग का नाही लावलं, नाही मग ते उंदीर त्रास देतात, तर इंद्रायणीचं त्या स्मेलमुळे उंदीर येतात. तर म्हटलं त्याचा बंदोबस्त करता येतो ना, म्हटलं काहीतरी मार्ग असतात. इतके शेतकरी मावळात वगैरे पिकवतात पुण्याला वगैरे, तर त्यांच्याकडे उंदीर येत नाहीत का म्हटलं. तर ती करण्याची जी काही इच्छाशक्ती आहे ती कुठेतरी त्यांनी गमावलेली आहे. आणि त्यांना आता कसं झालं की सगळं सोपं झालेलं आहे. म्हणजे आदिवासी लोकांचं आता ह्या जव्हार मुखाडा या भागातल्या आदिवासींचं घ्या किंवा थोडं त्र्यंबकमधलं घ्या, हे जे दुर्गम पाडे तिथे थोडं फार कमी आहे, थोडं स्वाभिमानी येतं लोक. इकडचे जे आदिवासी आहेत मी बघितले की गाड्या गेल्या की ते असे धावत येतात आणि तुमच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतात जी गोष्ट तुम्ही वाटायला आणली. बऱ्याचदा असं होतं की बरेच लोक सोशल मीडियासाठी ते सोशल सर्व्हिस करायला जातात, त्यांना फोटो काढत असतो, कोणतरी आपला मोबाईल घेऊन उभा राहतो की आता तू देताना मी फोटो काढतो. तो देण्याचा प्रसंग येण्याआधीच कोणतरी येतं आणि हिसकावून घेऊन जातो. त्याचा तो फोटो ऑपॉर्च्युनिटी केलेली असते. हा सगळा जो काही प्रकार आहे ना तो कुठेतरी थांबला पाहिजे. त्यासाठी तुमच्या माझ्यासारखे जे काही नोकरी पेशा काय किंवा आपलं काहीतरी व्यवसाय उद्योग असतो, आपल्याला आपले उपद्रव कमी नाही, त्यातूनही वेळ काढून आपण तिथे जातो. त्यांना सोडून द्या, पण ज्यांना डेडिकेटेडली ग्रामविकास खातं जे आहे महाराष्ट्र सरकारचं, त्यांनी ग्रामविकास करण्याचं जे काही धोरण अवलंबलेलं आहे ते फक्त ऑफिसमध्ये बसून होणार नाही आहे. त्यांनी असे पाडे शोधून त्या पाड्यांवर जाऊन तिथल्या अडचणी शोधायला पाहिजे, तिथे काय गरज आहे काय नाही आहे. त्यांच्याकडून जर ह्या गोष्टी होत नसतील, हे जे काही शोधकार्य आहे, तर किमान त्यांनी सोशल मीडियावरती माझ्यासारखे किंवा माझ्यासारखे अनेक असतील बरेच लोक जे खूप मोठं काम करतात. मी काहीच केलेलं नाही, माझ्याकडे थोडेफार पैसे होते त्यामुळे मी काही गोष्टी केल्या तिकडे, माझ्याकडे एवढी मॅनपॉवर नाही आहे. मी 4-5 माझे मित्र आम्ही तेच जाऊन करतो. मेडिकल कॅम्पच्या वेळेलाही लोकांनी मदत केली, स्वतः डॉक्टर्स त्यांची आयुधं घेऊन सगळ्या गोष्टी घेऊन मेडिसिन्स घेऊन आले. नाशिकमधले ड्रग सप्लायर आहेत, त्यांनी मेडिकल कॅम्प घेतोय म्हणून त्यांनी जे काही गोष्टी लागतात म्हणजे पॅरासिटामॉलपासून सगळ्या, त्याचा असा मोठा बॉक्सच बनवून तयार ठेवला होता. मला फोन केला, सर जाता आता माझ्याकडून घेऊन जा. हे सगळं लोकांनी दिलं, लोक माझ्यासोबत उभे राहिले म्हणून मी ते करू शकलो. सरकारकडे पैसा आहे, सरकारकडे मॅनपॉवर आहे, सरकारकडे सगळ्या गोष्टी ताकदपासून सगळं आहे. हे सरकारने केलं पाहिजे. म्हणजे सरकार अर्थात मी जे सरकारकडे असलेली खाती जे ती पर्टिक्युलर ज्यांना ते काम सोपवलेलं आहे. ग्रामविकास करायचा तर तुम्ही खरोखर विकासाभिमुख कामं करा गावात जाऊन, त्यात हे आदिवासी पाडेही इन्क्लूड करा. ऑटोमॅटिकली जे मी तुम्हाला म्हणालो ना, जसं की एखाद्या पाड्याचं गाव आणि गावाचं शहरात रूपांतर होईल. अगदी शहर म्हणजे आपल्यासारखं बोरिवलीसारखं असं टॉवरवालं शहर नाही करायचं आपल्याला. त्यांची संस्कृती पुसण्याचा आपण अजिबात प्रयत्न करत नाही. त्यांचे जे सण आहेत किंवा आता त्या हनुमान मंदिराचा जो विषय मी तुम्हाला सांगितला, तर तिथली जी मूर्ती आहे ना ती एका शिळेतून निर्माण झालेली आहे. त्याच्यावर तो आकार आला आहे हनुमानाचा, त्याच्यावर त्यांनी काहीतरी मग ते रंगाने तो चितारलेला हनुमान आहे. तर कुणीतरी असं मध्यंतरी केलं की अरे आपण आता हे जीर्णोद्धार करतोय तर हे काढून टाकू आणि एक छानसा मारुतीचा एक असा मारुतीची मूर्ती लावू आपण तिथे. तर ते गावकऱ्यांचं सगळं त्यांच्याशी बोलल्यानंतर की नाही सर ते तो स्वयंभू आहे, जमिनी त्याला स्वतःच असं काही हे तो आलेला आहे, त्यामुळे तो नवसाला पावतो किंवा जे काही त्याची महती आहे. आता
त्याला हटवून तुम्ही जर चौथारा बांधला, त्याच्यावर मूर्ती ठेवली, तर ते लॉजिकल नाही. त्याच्या बाजूने तुम्हाला काय मंदिर कसं तुम्हाला बनवायचं आलिशान ते बनवा. तर ह्या गोष्टी आहेत. तर मी म्हटलं ही गोष्ट बरोबर. त्याला जर तुम्ही देव मांडलाय तर तो दगडातला देव तो तसाच राहील. तो आपण बदलण्याची काही गरज नाही आपल्याला, किंवा आपण ती हिंमतही करू नये. गावकऱ्यांचं जे काही डेली रुटीन आहे, जे लाईफ आहे, आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांच्यासाठी खाऊ घेऊन जातो बराच. म्हणजे ज्या गोष्टी तिथल्या लोकांना माहीत नाही असेही पदार्थ नेलेले. आम्ही तिथे जेवताना त्यांच्या घरातलंच जेवतो. आमचे जे काही 5-6 लोक जातो ना आम्ही, तर मग ती उडदाची ती एक ते काय म्हणतात त्याला, आपण पिठी बनवतो ना आपण, पिठल्यासारखं ते असतं. त्यांचा तो भात असतो, तो लालसर भात, तो एक ठेचा असतो. ती वांगे बटाट्याची भाजी असते, ती त्यांच्या स्टाईलने बनवलेली, तर ते खातो आम्ही. नाचणीच्या भाकरी असतात. त्यांना कधी फोर्स नाही केलं की अरे नाही तुम्ही आता आमच्यासाठी फोडणीचं वरण कराल, आम्ही शहरातून तांदूळ आणतो, आम्हाला जो लागतो तो त्याचा भात बनवू, हा लाल भात नाही खाणार. ते विचारतात म्हणजे सर काय करू का वेगळं, तुम्ही येणार आम्ही काहीतरी तुम्ही खात नाही मग तिकडे. त्यांना असं जाणवतं अरे आम्ही कमीच खातो. तर तो विषय नाही आहे. त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, त्यांची संस्कृती ती जपून त्यांच्या सगळ्या कलानं घ्यायचं. उलट माझी तर अशी इच्छा आहे की त्यांच्याकडे जे काय आहे ते बाहेर यावं, ते शहरात रुजावं. जे शहरातल्या लोकांनी तिथल्या त्या माठाचं पाणी किती थंड आणि किती वेगळं चवदार लागतं, तर त्यासाठी तो माठ कसा बनलेला आहे, किंवा तो काय त्याचं नेमकं काय, त्या मातीची काय, त्या मातीचं गुणधर्म काय, की तो शहरातही आपण आपल्या घरातही माठ असतं, ती चव लागत नाही. पण त्या पाड्यावरच्या माठातलं पाणी प्यायल्यानंतर जी चव लागते. अक्षरशः मी तिकडे गेल्यानंतर म्हणजे जो आपण इथला ब्लॅक टी जो म्हणतो आपण त्याला, तर तो मी तिथे सांगितलं, म्हटलं तो सर चहा बनव. म्हटलं चहा, म्हटलं आता येताना झालं, तो बनवला तर ब्लॅक टी, काळा चहा बनव. तर त्यांनी ते आपले गवती चहा वगैरे टाकून तो चहा पहिल्यांदा मला पाजला तिकडून. म्हटलं असा चहा, त्याला खरोखर अमृततुल्य म्हणता येईल. म्हटलं ह्याला काहीतरी व्हॅल्यू. मी स्वतःला असं समजतो ना की मी फार चोखंदळ आहे, मला कवयी आहे, की मला हे फार बारकाईने मी या गोष्टीत घुसतो, मला हे आवडतं ते आवडतं. मला तिथली जी गोष्ट आवडते ती ऑब्वियस आहे की ती इथे शहरातल्या मोठ्या संख्येतल्या लोकांना आवडेल. ह्या गोष्टी जर मार्केटिंग करून जर आणल्या शहरात, तर ह्या गोष्टीतूनही बऱ्यापैकी हे सगळं त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन निर्माण होऊ शकतं. आणि करण्यासाठी काय आहे की तिथे कोणीतरी फुल टाईम अधिकारवाणीनं काम करणारा माणूस पाहिजे. आपल्यासारखा जर हौशी आणि वेळेनुसार आपल्या सवडीने जाणारा असेल तर तो काय कायापालट करू शकत नाही. आपण प्रयत्न करतो. तर बरेच लोक म्हणतात अरे तुम्ही या पाड्याचा कायापालट केला. म्हटलं अजिबात नाही, तो पाडा आहे तसाच आहे. इथे जर काय दिसत असेल तर ह्या ज्या लाईट लागल्या त्या दिसत आहेत, इथे एक अभ्यासिका दिसते, याच्या पलीकडे काय नाही. आणि हे दोन जे ध्वज दिसत आहेत तेच म्हटलं माझं हे आहे, म्हटलं योगदान आहे. आणि आमच्या प्रयत्नाने म्हणा किंवा सरकारने जे काही मनावर घेतलं, खास करून श्रीकांत शिंदेनं, त्यामुळे तो ब्रिज झाला आहे आता जो होतोय, तो ब्रिज त्या पलीकडे काही नाही. त्यामुळे आपण त्याला अंतर्बाह्य बदलण्याचा काही विचार करत नाही आहोत. तो बदलूही शकत नाही आणि बदलूही नाही. असे पाडे बदलण्यात काही लॉजिक नाही. हे पाडे खरं तर आपल्या मुलांना म्हणजे आपल्या पुढच्या पिढींनाही बघता यावेत. खरं तर मी माझ्या मुलीला घेऊन जातो बऱ्याच. तर सगळ्या म्हणजे आमच्या प्रेक्षकांना मी नेहमी सांगत असतो की जेव्हा तुम्हाला शक्य होत असेल माझ्याबरोबर या, तिथला अनुभव घ्या. आम्ही दिवसभर असतो तिकडे. कधीतरी असं एक नाईट स्टे करून तिथे रात्रीचाही अनुभव घ्यायचा आहे वगैरे, असं माझं प्लॅनिंग चाललेलं आहे. त्यासाठी लोकांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे, त्यांनी येण्याची तयारी दाखवली पाहिजे. आणि यातून समजा त्या आदिवासी बांधवांना जर काय मदत होत असेल, त्यांचा कुठेतरी विकास जो आहे त्यासाठी जे काही प्रयत्न चालले त्याला हातभार लागत असेल, तर ती खऱ्या अर्थाने सोशल सर्व्हिस आहे, ती समस्या. आणि ती उद्या कोणी अभिमानानं जर सोशल मीडियावर टाकली तर त्याला चांगले लाईक्स कमेंट्स निश्चित येतील.
2 रुपयाचा पार्लीचा पुडा देऊन जे सोशल सर्व्हिस करतात त्याला मी सोशल सर्व्हिस म्हणतो.